प्रस्तावना विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील भागात 1857च्या उठावाची कारणे आणि मेरठ येथून झालेली सुरुवात पाहिली. आता आपण पाहणार आहोत. मी प्रशांत वाघ सर प्रलय नोट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे. आज आपण 1857च्या उठावाचा भारतातील विविध भागांमध्ये झालेला विस्तार, भारतीय नेत्यांचे योगदान, ब्रिटिशांची प्रतिकार मोहीम आणि अखेरीस हा उठाव कसा दडपण्यात आला. लक्षात ठेवा, 1857चा उठाव हा केवळ मेरठ किंवा दिल्लीपुरता मर्यादित नव्हता. दिल्लीपासून कानपूर, लखनौ, झाशी, बिहार, मध्य भारत, राजस्थान, पंजाब तसेच महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील काही भागांपर्यंत या उठावाचे पडसाद उमटले. एक दिल्लीचे महत्त्व मधील एक मेरठ येथील शिपायांनी उठाव केल्यानंतर ते दिल्लीला पोहोचले. दिल्लीमध्ये त्यांनी मुघल सम्राट बहादूर शहा दुसरा यांना प्रतिकात्मक नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. बहादूर शहा दुसऱ्यांना भारतीय उठावाचे प्रतिकात्मक सम्राट मानण्यात आले, त्यामुळे दिल्ली हे उठावाचे एक महत्त्वाचे केंद्र बनले. परंतु ब्रिटिशांना दिल्ली आपल्या हातातून जाणे मान्य नव्हते. ब्रिटिशांनी दिल्ली पुन्हा जिंकण्यासाठी मोठी लष्करी मोहीम सुरू केली. 4 सप्टेंबर 1857 मध्ये ब्रिटिशांनी दिल्लीवर पुन्हा ताबा मिळवला. या लढाईत ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जॉन निकोलसन महत्त्वाची भूमिका बजावत होता, परंतु दिल्लीच्या लढाईत तो गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. ब्रिटिश सैन्याला पंजाबमधून मिळालेल्या मदतीचा मोठा फायदा झाला. विशेषतः जॉन लॉरेन्सच्या प्रशासनाखाली पंजाबमधून ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि शीख सैनिकांची मदत मिळाली. त्यामुळे ब्रिटिशांना दिल्ली पुन्हा ताब्यात घेणे शक्य झाले. बहादूर शहा दुसऱ्यांची अटक मधील एक दिल्ली ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर बहादूर शहा दुसरे दिल्ली सोडून हुमायूनच्या कबरीजवळ गेले. ब्रिटिश अधिकारी मेजर विल्यम हडसन यांनी त्यांना अटक केली. बहादूर शहा दुसऱ्यांवर ब्रिटिशांनी खटला चालवला. नंतर त्यांना भारताबाहेर रंगून म्हणजेच सध्याचे यांगून, म्यानमार येथे निर्वासित करण्यात आले. त्यामुळे मुघल साम्राज्याच्या उरलेल्या प्रतिकात्मक अस्तित्वाचाही शेवट झाला. दिल्लीच्या बाहेर उठावाचा विस्तार मधील एक दिल्ली ब्रिटिशांच्या हातात जाण्यापूर्वीच आणि त्याच काळात उत्तर भारतातील अनेक भागांत उठावाचा प्रसार झाला होता. अयोध्या, लखनौ, अलीगढ, इटावा, मथुरा, बरेली, आझमगड, फैजाबाद आणि कानपूर अशा अनेक ठिकाणी उठावाची तीव्रता वाढली. यामुळे ब्रिटिश प्रशासनासमोर एकाच वेळी अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या बंडाला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले. पंजाबमधील उठाव पंजाबमध्येही काही ठिकाणी भारतीय शिपायांमध्ये असंतोष निर्माण झाला. जालंधर, लुधियाना, सियालकोट आणि मुलतान या भागांमध्ये उठावाच्या घटना घडल्या. पंजाबचा मोठा भाग ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली राहिला. याचा ब्रिटिशांना मोठा फायदा झाला, कारण पंजाबमधून मिळालेल्या सैनिकांच्या मदतीचा उपयोग ब्रिटिशांनी दिल्ली आणि इतर उठावग्रस्त प्रदेशांमध्ये केला. परीक्षेच्या दृष्टीने एक मुद्दा लक्षात ठेवा. पंजाबमधून मिळालेली ब्रिटिशांना झालेली लष्करी मदत 1857चा उठाव दडपण्यासाठी महत्त्वाची ठरली. बिहारमधील उठाव मधील एक कुंवर सिंह. आता आपण बिहारकडे वळूया. बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार बाबू कुंवर सिंह हे उठावाचे प्रमुख नेते होते. त्यावेळी त्यांचे वय बरेच झाले होते, तरीही त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना संघटित करून ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले. बिहारमधील 1857च्या उठावाचे प्रमुख नेतृत्व कुंवर सिंह. हा मुद्दा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कानपूरमधील उठाव मधील एक नानासाहेब पेशवे. आता आपण येतो कानपूरकडे. कानपूरमधील उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. नानासाहेब हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र होते. ब्रिटिशांनी त्यांना पेशव्यांची पेन्शन नाकारली होती. या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांविरुद्ध त्यांचा असंतोष वाढला. 1857 मध्ये कानपूर येथे त्यांनी उठावाला नेतृत्व दिले. त्यांच्यासोबत तात्या टोपे हे अत्यंत महत्त्वाचे लष्करी नेते होते. कानपूरमध्ये ब्रिटिशांची प्रतिहल्ला मोहीम मध्ये ब्रिटिशांनी कानपूर पुन्हा ताब्यात घेण्यासाठी सैन्य पाठवले. जनरल हेनरी हॅवलॉक यांनी कानपूरच्या दिशेने लष्करी कारवाई केली.
दोन ब्रिटिशांच्या प्रतिहल्ल्याला अधिक व्यापक स्वरूप मिळाले. ब्रिटिशांचे प्रमुख सेनानी सर कॉलिन कॅम्पबेल यांनीही उत्तर भारतातील उठाव दडपण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 3. तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. 8. लखनौचा उठाव. बेगम हजरत महल मधील एक. आता आपण लखनौ येथे येतो. अवधच्या विलिनीकरणामुळे तेथील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला होता. 2. लखनौमध्ये बेगम हजरत महल यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्षाचे नेतृत्व केले. 3. बेगम हजरत महल यांनी आपल्या अल्पवयीन मुलगा बिरजिस काद याच्या नावाने अवधमध्ये सत्ता उभारण्याचा प्रयत्न केला. 4. लखनौमध्ये ब्रिटिशांना सुरुवातीला मोठा प्रतिकार सहन करावा लागला. 5. हॅवलॉक आणि जेम्स जॉर्ज नील यांच्या कारवायांनंतर ब्रिटिश सैन्याला पुढे सर कॉलिन कॅम्पबेल यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाचे यश मिळाले. लखनौचा उठाव दडपण्यासाठी ब्रिटिशांना मोठी लष्करी ताकद वापरावी लागली. 9. मौलवी अहमदुल्लाह शाह मधील एक. अवधच्या उठावातील आणखी एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे मौलवी अहमदुल्लाह शाह. ते अत्यंत प्रभावी वक्ते आणि लढवय्ये होते. 2. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध लोकांना संघटित केले. अवध आणि आसपासच्या प्रदेशात त्यांनी उठावाला चालना दिली. 3. ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध मोठी लष्करी कारवाई केली. अखेरीस त्यांचा प्रभाव कमी करण्यात ब्रिटिशांना यश आले. 10. नेपाळचा जंगबहादूर आणि ब्रिटिशांना मदत मधील एक. 1857 च्या उठावात ब्रिटिशांना बाहेरूनही महत्त्वाची मदत मिळाली. 2. नेपाळचे जंगबहादूर राणा यांनी गुरखा सैनिकांच्या मदतीने ब्रिटिशांना लष्करी सहाय्य केले. 3. गुरखा सैनिकांचा वापर ब्रिटिशांनी विशेषतः अवध आणि लखनौ परिसरातील उठाव दडपण्यासाठी केला. यामुळे ब्रिटिशांची लष्करी ताकद वाढली. 11. झाशीची राणी लक्ष्मीबाई मधील एक. आता आपण 1857 च्या उठावातील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वाकडे येतो, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. 2. ब्रिटिशांच्या दत्तक वारस नामंजूर धोरणामुळे झाशीचे संस्थान ब्रिटिशांनी खालसा केले. राणी लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. 3. झाशीमध्ये उठावाला संघटित स्वरूप देण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या संघर्षात तात्या टोपे यांनीही मदत केली. 4. राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरुद्ध मध्य भारतात प्रभावी प्रतिकार उभा केला. 12. ह्यू रोजची झाशीवर कारवाई मधील एक. ब्रिटिशांनी झाशी जिंकण्यासाठी सर ह्यू रोज यांच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवले. 2. राणी लक्ष्मीबाईंनी अत्यंत धैर्याने ब्रिटिशांचा सामना केला, परंतु ब्रिटिशांची लष्करी ताकद मोठी होती. 3. झाशी ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर राणी लक्ष्मीबाई झाशीमधून बाहेर पडल्या. 4. झाशीची राणी कालपी येथे पोहोचल्या आणि तात्या टोपे यांच्यासोबत पुन्हा ब्रिटिशांविरुद्ध लढल्या. 13. कालपीचा पराभव. 1. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कालपी येथे ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला, परंतु ब्रिटिश सैन्याने कालपीवर ताबा मिळवला. 2. यानंतर उठावकर्त्यांनी ग्वालियरकडे मोर्चा वळवला. ग्वालियर काही काळ उठावकर्त्यांच्या ताब्यात आले. 14. ग्वालियरची लढाई आणि राणी लक्ष्मीबाईंचा अंत. मधील 1. ग्वालियरमध्येही ब्रिटिशांशी संघर्ष झाला. 2. ब्रिटिश सैन्याचे नेतृत्व ह्यू रोज करत होते. 3. या संघर्षात राणी लक्ष्मीबाई यांनी शौर्याने लढा दिला. 4. 18 जून 1858 रोजी ग्वालियरजवळील कोटा की सरायच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाला. 5. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या मृत्यूनंतरही तात्या टोपे यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. 15. तात्या टोपे यांचा संघर्ष मधील एक. तात्या टोपे हे 1857 च्या उठावातील सर्वात कुशल लष्करी नेत्यांपैकी एक होते. नानासाहेबांच्या सोबत त्यांनी कानपूरमध्ये लढा दिला. 2. त्यांनी मध्य भारतात ब्रिटिशांविरुद्ध अनेक ठिकाणी संघर्ष केला. ग्वालियरनंतरही त्यांनी आपला लढा सुरू ठेवला. 3. मानसिंग या ग्वालियरच्या सरदाराने ब्रिटिशांना तात्या टोपेंचा ठावठिकाणा मिळवून देण्यात भूमिका बजावली. 4. तात्या टोपे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर खटला चालवून 18 एप्रिल 1859 रोजी शिरपुरी येथे फाशी देण्यात आली. 16. नानासाहेबांचा शेवट मधील एक. कानपूरचा उठाव दडपल्यानंतर नानासाहेब ब्रिटिशांच्या हाती लागले नाही. ते नेपाळच्या दिशेने गेले. त्यांच्यासोबत रावसाहेब आणि इतर सहकारीही होते.
2 नानासाहेबांचे पुढील आयुष्य आणि मृत्यू याबाबत इतिहासात निश्चित माहिती उपलब्ध नाही. 3 नानासाहेब पेशवे याबद्दल लोकांमधील गैरसमज. पुढे त्यांनी लपण्यासाठी साईबाबाचे वेश धारण केला होता किंवा नानासाहेब पेशवे हेच साईबाबा असा समज लोकांनी केला होता. इतिहासात याचे दाखले नाहीत. 17 मध्य भारतातील उठावामधील 1857 च्या उठावाचा प्रभाव मध्य भारतातही झाला. ग्वालियर, इंदूर, महू आणि सागर या भागांत उठावाच्या घटना घडल्या. 2 मध्य भारतात उठावाला अनेक स्थानिक नेत्यांनी आणि सैनिकांनी पाठिंबा दिला. ग्वालियर हा विशेषतः महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरला. 18 राजस्थान आणि इतर प्रदेश मधील राजस्थानातील काही छावण्यांमध्येही शिपायांच्या उठावाच्या घटना घडल्या. नसीराबाद, नीमच आणि इतर ठिकाणी ब्रिटिशांविरुद्ध उठाव झाला. 2 यावरून आपल्याला लक्षात येते की 1857 चा संघर्ष हा उत्तर भारतातील काही शहरांपुरता मर्यादित नव्हता. तो अनेक लष्करी छावण्यांमध्ये आणि संस्थानांमध्ये पसरला होता. 19 पूर्व भारतातील उठाव मधील पूर्व भारतातही उठावाच्या घटना घडल्या. 2 दिनापूर येथील शिपायांनी उठाव केला. 3 बिहारमध्ये कुंवर सिंग यांनी या उठावाला नेतृत्व दिले. 4 बंगालमधील काही भागांतही असंतोषाच्या घटना घडल्या. मात्र संपूर्ण बंगालमध्ये 1857 च्या उठावाला उत्तर भारतासारखा व्यापक प्रतिसाद मिळाला नाही. 20 महाराष्ट्रातील 1857 चा उठाव मधील आता अत्यंत महत्त्वाचा भाग. महाराष्ट्रातील 1857 चा उठाव. महाराष्ट्रातही ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष होता. 2 उत्तर भारताप्रमाणे येथे मोठ्या प्रमाणावर एकसंध उठाव झाला नाही. 3 तरीही अनेक ठिकाणी स्थानिक नेते आणि गटांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. 21 साताऱ्यातील रंगो बापूजी गुप्ते मधील रंगो बापूजी गुप्ते यांनी साताऱ्यातील ब्रिटिश विरोधी हालचालींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 2 गुप्ते यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. 3 त्यांच्या कार्यामुळे साताऱ्यातील ब्रिटिश विरोधी भावना अधिक तीव्र झाली. 22 नरगुंदचा उठाव. बाबासाहेब भावे मधील 1858 मध्ये नरगुंदचे संस्थानिक बाबासाहेब भावे यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला. 2 ब्रिटिशांच्या संस्थान खालसा करण्याच्या धोरणामुळे संस्थानिकांमध्ये असंतोष होता. 3 बाबासाहेब भावे यांनी ब्रिटिश सत्तेला विरोध केला. ब्रिटिशांनी हा उठाव दडपून टाकला. 23 खानदेशातील भीमा नाईक आणि कजारसिंग नाईक मधील खानदेशात भीमा नाईक आणि कजारसिंग नाईक यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांचा ब्रिटिशांविरुद्ध प्रतिकार झाला. 2 भिल्लांनी ब्रिटिश प्रशासन आणि त्यांच्या आर्थिक नियंत्रणाला विरोध केला. सरकारी खजिन्यावर हल्ले करण्यात आले. 3 खानदेशातील हा प्रतिकार ब्रिटिशांविरुद्ध आदिवासी समाजातील असंतोषाचे उदाहरण आहे. 24 अंबापाणीची लढाई मधील खानदेशातील अंबापाणी परिसरात भिल्ल आणि ब्रिटिश सैन्यामध्ये संघर्ष झाला. 2 भिल्लांनी ब्रिटिशांविरुद्ध प्रतिकार केला, परंतु ब्रिटिश सैन्याच्या अधिक संघटित आणि आधुनिक लष्करी ताकदीमुळे अखेरीस भिल्लांचा पराभव झाला. 25 कोल्हापूरचा उठाव मधील कोल्हापूरमध्येही 1857 च्या काळात ब्रिटिशांविरुद्ध उठाव झाला. चिमासाहेब हे कोल्हापूर राजघराण्यातील महत्त्वाचे नेतृत्व होते. 2 रामजी शिरसाट यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी उठावाला मदत केली. सरकारी खजिना ताब्यात घेण्याचे आणि सैन्य संघटित करण्याचे प्रयत्न करण्यात आले. 3 कोल्हापूर, बेळगाव आणि धारवाड या परिसरातही असंतोषाच्या घटना घडल्या. 26 ब्रिटिशांची प्रतिहल्ला मोहीम मधील आता आपण पाहूया की ब्रिटिशांनी हा मोठा उठाव कसा दडपला. 2 ब्रिटिशांनी एकाच वेळी अनेक लष्करी मोहिमा सुरू केल्या. त्यांना भारतातील काही संस्थानिक, शीख सैनिक, गुरखा सैनिक आणि इतर गटांची मदत मिळाली. 3 ब्रिटिशांच्या प्रमुख नेत्यांमध्ये सर कॉलिन कॅम्पबेल, ह्यू रोज, हेनरी हॅवलॉक, जेम्स जॉर्ज नील, विल्यम हडसन यासारखे ब्रिटिश अधिकारी यांचा समावेश होता. भारतीय नेते आणि ब्रिटिश अधिकारी परीक्षेसाठी महत्त्वाची जोडणी. भारतीय नेतृत्व. ब्रिटिश अधिकारी. मोहीम 1 राणी लक्ष्मीबाई, ह्यू रोज. 2 तात्या टोपे, कॉलिन कॅम्पबेल व इतर ब्रिटिश सैन्य. 3 नानासाहेब पेशवे,
हॅव्लॉक, नंतर ब्रिटिश प्रतिहल्ला 4, बेगम हजरत महल, हॅव्लॉक, आउटरॅम व कॉलन कॅम्पबेल 5, मौलवी अहमदुल्लाह शाह, ब्रिटिश सैन्य 6, कुंवर सिंग, ब्रिटिश सैन्य 7, बहादूर शहा दुसरा, हडसन, अटक 27, 1857 चा उठाव का अपयशी ठरला? इतका मोठा संघर्ष असूनही 1857 चा उठाव अखेरीस अपयशी ठरला. त्याची काही प्रमुख कारणे होती. 1. सर्व भारतभर एकसंध उठाव झाला नाही. 2. उठावकर्त्यांमध्ये एकसंध केंद्रीय नेतृत्व नव्हते. 3. आधुनिक शस्त्रे आणि लष्करी साधनसामग्री ब्रिटिशांकडे अधिक होती. 4. ब्रिटिशांना पंजाबमधून शीख सैनिकांची मदत मिळाली. 5. नेपाळच्या जंगबहादुरांनी गुरखा सैन्याच्या माध्यमातून ब्रिटिशांना मदत केली. 6. अनेक संस्थानिक आणि राजे ब्रिटिशांच्या बाजूने राहिले. 7. उठावकर्त्यांकडे दीर्घकालीन आणि एकसंध नियोजनाचा अभाव होता. 28. लक्षात ठेवा, 1857 चा उठाव, नेतृत्व आणि उठावातील सहभाग. नेतृत्व उठावातील सहभाग. 1. मुघल बादशहा बहादूर शहा दुसरा मेरठून दिल्लीला आलेल्या उठावातील सैनिकांनी 12 मे 1857 रोजी दिल्ली जिंकली. त्यांनी बहादूर शहा दुसऱ्यांकडे नेतृत्व सोपवून त्यांना शहानशाह ए हिंदुस्थान म्हणून घोषित केले. दिल्लीच्या लढाईत ब्रिटिश अधिकारी ब्रिगेडियर जॉन निकोलसन मारला गेला. नंतर जनरल हडसनने बहादूर शहा दुसऱ्यांना अटक करून ब्रह्मदेशातील रंगून निर्वासित केले. 1862 मध्ये रंगून येथे त्यांचे निधन झाले. 2. कुंवर सिंग, पश्चिम बिहारमधील जमीनदार कुंवर सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक उठाव झाला. त्यांच्या प्रभावामुळे झारखंडमधील हजारीबाग तसेच ओडिशातील देवगड आणि संबळपूर या भागांतही उठावाला प्रतिसाद मिळाला. 3. नानासाहेब पेशवे, कानपूरच्या उठावाचे नेतृत्व नानासाहेब पेशवे यांनी केले. ब्रिटिशांनी कानपूर पुन्हा जिंकण्यासाठी लष्करी कारवाई केली. पुढे नानासाहेब नेपाळमध्ये गेले, वास्तव्य केले. त्यांचे सहकारी तात्या टोपे यांनीही ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष सुरू ठेवला. 4. तात्या टोपे कानपूरच्या संघर्षात नानासाहेबांना साथ दिली. ब्रिटिश सेनापती सर कॉलन कॅम्पबेलने त्यांचा पराभव केला. पुढे ते राणी लक्ष्मीबाईंच्या मदतीला झाशीला गेले. ब्रिटिश सेनापती सर ह्यू रोजने त्यांचा पराभव केला. ग्वालियरच्या सरदार मानसिंगने विश्वासघात करून तात्या टोपेंना ब्रिटिशांच्या हाती दिले. 5. राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेबांच्या सहकाऱ्यांसह राणी लक्ष्मीबाईंच्या नेतृत्वाखाली उठावकर्ते एकत्र आले. सर ह्यू रोजने झाशीला वेढा घालून तिचा पराभव केला. त्यानंतर राणी लक्ष्मीबाई कालपीच्या लढाईत सहभागी झाल्या. पुढे ग्वालियरजवळ लढताना त्यांना वीरमरण आले. 6. इतर नेतृत्व. बेगम हजरत महल यांनी अवध परिसरातील उठावाचे नेतृत्व केले. मौलवी अहमदुल्लाह शाह यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला. नेपाळचे राजा जंगबहादूर गुरखा पलटणी घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आले. ब्रिटिश सेनापती सर कॉलन कॅम्पबेलने लखनौ जिंकले. परीक्षेसाठी झटपट लक्षात ठेवा. 1. बहादूर शहा दुसरा, दिल्ली. 2. कुंवर सिंग, बिहार. 3. नानासाहेब पेशवे, कानपूर. 4. तात्या टोपे, कानपूर व मध्य भारत. 5. राणी लक्ष्मीबाई, झाशी. 6. बेगम हजरत महल, अवध. लखनौ. 7. मौलवी अहमदुल्लाह शाह, अवध. ब्रिटिश अधिकारी. उठावाचे प्रमुख व्यक्ती. 1. ह्यू रोज, राणी लक्ष्मीबाई विरुद्ध. 2. कॉलन कॅम्पबेल, कानपूर व लखनौ. 3. जंगबहादूर, ब्रिटिशांना गुरखा सैन्याची मदत. HSC परीक्षेत विचारल्या जाणारी प्रश्न 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पुन्हा लिहा. 1. गव्हर्नर जनरल रिकामी जागा याने दत्तक वारसा हक्क नामंजूर केल्याने भारतीय संस्थानिकांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. उत्तर लॉर्ड डलहौसी. 2. 1857 च्या उठावाच्या काळात नेपाळचा राजा रिकामी जागा गुरखा फलटण घेऊन ब्रिटिशांच्या मदतीला आला. उत्तर जंग बहादूर. 3. राणी लक्ष्मीबाई यांचा रिकामी जागा याने पराभव केला. उत्तर सर ह्यू रोज. 4. ग्वालियरचा सरदार रिकामी जागा याने तात्या टोपे यांना विश्वासघाताने इंग्रजांच्या हवाली केले. उत्तर मानसे. प्रश्न 1. ब पुढील संख्यामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. 1. अ गट.
ब गट 1 कुंवरसिंग लखनौ 2 नानासाहेब पेशवे कानपूर 3 राणी लक्ष्मीबाई झाशी 4 चिमासाहेब कोल्हापूर चुकीची जोडी कुंवरसिंग लखनौ दुरुस्त जोडी कुंवरसिंग बिहार प्रश्न 2 ऐतिहासिक ठिकाणे व्यक्ती व घटना यासंबंधी नावे लिहा 1 1857च्या उठावाच्या काळात दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेणारे उत्तर बख्तखान 2 संस्थाने खालसा करण्याचे धोरण स्वीकारणारा गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी प्रश्न 2 ब दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून पुढील विधाने पूर्ण करा 1 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा एक परिणाम म्हणजे उत्तर प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय भारतीय होऊ लागला प्रश्न 3 ब दिलेल्या कृती पूर्ण करा 1 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेले कुंवरसिंग नानासाहेब पेशवे तात्या टोपे बख्तखान राणी लक्ष्मीबाई प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा 1 1857च्या लढ्यात भारतीयांना अपयश आले प्रश्न 6 पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा 1 बराकपूर येथे झालेल्या उठावाचे 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात कसे रूपांतरण झाले ते सविस्तर लिहा 2 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व केलेल्यांचे उठावातील योगदान स्पष्ट करा प्रश्न 7 दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तर लिहा 1 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा 1 राजकीय कारणे 2 सामाजिक कारणे 3 धार्मिक कारणे 4 आर्थिक कारणे 5 तत्कालीन कारण निष्कर्ष विद्यार्थी मित्रांनो 1857चा उठाव शेवटी ब्रिटिशांनी दडपला परंतु तो अपयशी झाला म्हणून त्याचे महत्त्व कमी होत नाही या उठावाने ब्रिटिशांना भारतातील असंतोषाची तीव्रता दाखवून दिली शिपाई जमीनदार संस्थानिक आदिवासी आणि सामान्य लोकांच्या विविध गटांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले नानासाहेब पेशवे तात्या टोपे राणी लक्ष्मीबाई बेगम हजरत महल कुंवरसिंग मौलवी अहमदुल्लाह शाह आणि अनेक स्थानिक नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष केला म्हणूनच 1857चा उठाव हा भारतीय स्वातंत्र्याच्या दीर्घ संघर्षातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि विद्यार्थ्यांनो पुढील भागात आपण पाहणार आहोत 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी भारताच्या प्रशासनात कोणते मोठे बदल केले कारण 1857 नंतर भारताचा इतिहासच एका नव्या वळणावर गेला वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष या पाठातील 1857चा उठाव या मुद्द्यावर सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न विचारला जातात हे लक्षात ठेवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि या प्रलय यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या भागांमध्ये आपण 1857च्या उठावाचे नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती पाहणार आहोत धन्यवाद